याच साठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड व्हावा आणि आता फायनल मॅचला सुरुवात होणार आहे. या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून उमेश सावंत सरांचा आवाज. जाऊया आपण फायनलच्या मॅचकडे. आर्यन फिल्म फाउंडेशन आर्यन प्रीमियर लीग पर्व क्रमांक 15 आणि फायनलचा मॅच चालू झालाय. मनोज थोडा आवाज दे. हॅलो हॅलो चेक. हॅलो. तर पहिल्याच बॉलवरती इथे सिंगल आली आहे. चांगली सुरुवात मी म्हणेन गणेशनी करून दिलेली आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला. हॅलो. नेक्स्ट बॉल साठी बॅकफुटला पंच केला. एस्ट्रा कव्हर डोक्याच्या वरनं बॉल निघून जाईल. सीमा पार ठोकलाय तो षटकार. केल्याने षटकार ठोकलाय आदित्य उत्तेकरने. एस्ट्रा कव्हरला बॅकफुटला थोडा पंच केला आणि ज्या पद्धतीने बॉल थोडासा पाठीमागे उडला होता गोलंदाजाने आणि तोच थोडासा त्याला हाईट मिळाली बॅटरला आणि तिथून मात्र 6 धावा आल्या. चांगली सुरुवात तिथे केलेली आहे. टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग घेतली आणि सध्याच्या स्थितीला चांगली बॅटिंग झाली आहे. लॉक ऑनचा बॉल परफेक्ट यॉर्कर टाकलाय. व्हाईट यॉर्कर डॉटरला आहे. चांगला बॉल. तिसरा बॉल इथे डॉट येत असताना चांगले हॅलो चेक. हॅलो. आणि ते आदित्य उत्तेकर बाद होत असताना आणि विकेट घेतली. षटकार ठोकला त्याच्या डॉट आला पुन्हा एकदा. मिड ऑफला क्लिअर करत असताना चांगलं ते कॅच डीप मधनं पाहायला मिळालाय आणि पहिला धक्का लागत असताना मराठा शौर्य मराठा वॉरियर्स टीमला आदित्य बाद होत असताना मोठा धक्का मोठा हादरा बसलाय. पहिला धक्का लागलाय आणि विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. वारंवार तोच प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ते दाखल होत असताना राहुल जाधवला आपण पाहत आहे. टीमचा कॅप्टन आहे टीमचा लीडर आहे आणि या मॅच मध्ये आता त्याला बॅटिंग करायची आहे. धक्का क्रमांक 1 शौर्य मराठा वॉरियर्स टीम. दोन्ही आपण पाहिलं तर मराठा द ग्रेट मराठा शौर्य मराठा वॉरियर्स सध्या संघ बॅकफुटला मी म्हणेन कारण का आदित्य उत्तेकर बाद चाललाय. चांगलं इथे गोलंदाजी होत असताना जगदीश उत्तेकर भिवंडी परिसरामधला खेळाडू सध्या फायनलच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग करत असताना नेक्स्ट बॉल राहुल. आणखी किती एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवलाय. फिल्डर आहे तिथे तैनात. एक तर सिंगल येते. सेकंडचा कॉल नाहीये. एकच सिंगल मिळेल. चांगला बॉल. मंगेश सावंत आपण कुठे असेल तर प्लीज आपण या व्यासपीठावर बाजूला. मंगेश सावंत सिंगल येते आणि आता स्टॅकेटला टीमचा आयकॉन गणेश जाधव आला बॅटिंगसाठी. गणेश जाधव साठी एक गुड न्यूज आहे. जर फायनल मारून दिली तर उत्तम जाधव यांच्या माध्यमातून एक कार असणार आहे. बॉलर तयार. विकेट करण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे चांगला बॉल इथे रिलीज करत असताना डॉटलाय आणि बघता बघता ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आतापर्यंत एकूण 8 धावा धाव फलकावरती. चांगली बॉलिंग. चांगला टप्पा चांगला रिदम ठेवलाय. एक षटकार जरूर दुसऱ्या बॉलवरती त्याच्यानंतर टप्पा पकडला. गती देखील खूप छान होती आणि त्याच अनुषंगाने चांगली बॉलिंग झाली. पहिलं षटक जगदीत संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फक्त आणि आल्या त्या फक्त 8 धावा. चांगली सुरुवात इथे करून देत असताना ग्रेट मराठाचा गोलंदाज जगदीश उत्तेकर. बॉलिंग साईड खूप चांगली आहे ग्रेट मराठा टीमची आणि सध्या त्यांनी लीड केलंय. एक बॅटर इथे बाद केलंय आणि त्याचबरोबर आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज श्रेयस जाधव. कोयना प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 बेस्ट बॉलरचा या खेळाडूने किताब घेतला आणि तोच आता बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे. चांगली बॉलिंग इथे करावी लागेल परंतु समोर असणार आहे टीमचा कॅप्टन आणि एका बाजूला आयकॉन. मॅच चांगलं झाला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं की हा मॅच अगदी
शेवटपर्यंत जावा, शेवटच्या बॉल पर्यंत 8 धावा चालल्यात. पहिला बॉल ओव्हर आपण पाहिलाय तर फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती राहिला 22 या टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून अगदी आपण ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केलेली आहे. संपूर्ण आपण पाहिलं तर प्रेक्षकांची देखील गर्दी आता वाढत चालली. नेक्स्ट बॉल पहिलाच बॉल पाठलाग करत होता बॅटर, परंतु पंचांच्या व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त रस खात्यामध्ये एक सिंगल, 9 धावा. 9 धावा आतापर्यंत आल्यात. सर्व प्रेक्षकांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करत आहोत. जिकडे तिकडे आपण आता सध्या प्रेक्षक पाहत आहोत. आणखी ते गर्दी अगदी दुसऱ्या इनिंग्स मध्ये देखील वाढली जाईल. बॉल व्हाईट आला, एक अतिरिक्त रस आपण ऍड करतोय. यावेळेस हुक केलाय पाठीमागच्या बाजूला, फाईन लेग क्षेत्र निवडलंय. बॉल थांबत नाहीये, बॉल चाललाय सीमारेषा पार. 1 to कफोर 4 रन. थँक्यू डीचे हॅप ट्रॅकर बॉल होता, थोडा उचली दिली आणि त्याच्यानंतर हुक केलाय आणि तिथनंतर इथे 4 धावा आल्या. चांगली सुरुवात करते असताना या ओव्हरची बॅटर राहुल जाधवच्या माध्यमातून. योगेश चाळके आपण कुठे असेल तर प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. योगेश चाळके नेक्स्ट बॉल साठी तयार होतोय. फॉलो करत होता बॅटर, अगदी पटला केलाय परंतु अंपायरचा इशारा, व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त रन्स इथे टीमच्या खात्यामध्ये टोटल झालं ते एकूण 14 धावा. पहिल्या षटकामध्ये तिथे धावा आल्या नव्हत्या परंतु आता धावा येत आहेत. एक बॉलच्या पाठीमागे 6 आल्यात कारण का पहिला बॉल व्हाईट आला, दुसरा मध्ये चौकार. आता एक एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. 6 धावा आतापर्यंत, 14 धावा धाव फलकावरती. चांगली सुरुवात आता मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या टीमची. प्लेसमेंट करत असताना फसलाय फटका, पॉइंट मध्ये कॅच घेतलाय आणि धक्का क्रमांक 2 राहुल जाधव होतील बाद. Ash. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये थोडासा संकटामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय शौर्य मराठा वॉरियर्स टीम आणि फलंदाजी ते राहुल जाधव टीमचा कॅप्टन बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना साहिल सावंत बॅटिंग साठी. साहिल सावंत एक मॅच खूप चांगली काढली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल सावंत दाखल झालाय. संघ अडचणीमध्ये, अडचणी दूर करायच्या एका बाजूला गणेश बॉलिंग ट्रॅक वरती चांगल्या लेन लिडरने माइंडसेटने बॉलिंग करतोय. श्रेय जाधव नेक्स्ट बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल. टोटल झालं ते आतापर्यंत एकूण 14 धावा धाव फलकावरती. संघ अडचणीमध्ये, अडचणी दूर करायचा फायनलचा मॅच हा रफ्टप होणं खूप महत्वाचं आहे आणि प्रेक्षकांना देखील तेच हवंय. धाव संख्या होत नाहीये, 2 फलंदाज बाद झालेत. या फलंदाजांना सेटअप करणं खूप महत्वाचं आहे. पाठीमागच्या बाजूला इथे बॉल निघून जातोय. चल रे भोपल्या, टनक 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 4 रन. Jazz in the mix. थँक्यू डीजे. लेग बाईच्या माध्यमातून 4 धावा आल्यात आणि आता धावा येत आहेत. बाईच्या माध्यमातून आल्यात 4 धावा. एसटी रक्षक बीट झाला आणि त्याचबरोबर दोन्ही इनफिल्डच्या आतमध्ये आहेत. थर्ड मॅन शॉर्ट पॉइंट लेग इथे बीट होत असताना 4 धावा येत असताना पाठीमागच्या बाजूला धावा होत आहेत. आता धावा जमा होत आहेत आणि तो प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. फॉलो केला, चांगला फटका इथे टॅप केलंय, बॉल निघून जातो इथे सीमा पार. 1 to कफोर 4 रन चौकार.
बॅकफुटला आला, अप्परकटचा चांगला वापर केलाय आणि पॉइंटला चिरत फाडत जात असताना इथे आलाय तो चौकार. साहिल सावंत माहिती आहे 2 फलंदाज बाद झाले, त्याच्यामुळे आपल्याला थांबणं, त्याच्यानंतर सेन्सिबल बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे. आणि जसा बॉल येतोय त्याला तो मॅनेज करतोय, त्याला तो हँडल करतोय. चांगली बॅटिंग. आणखी एकदा बॉलला फॉलो केलंय, बॉल हवेमध्ये तरंगतोय. फिल्डर आहे तिथे कव्हर मधून अगदी इनफिल्डच्या बाहेर चालले दीपक. आणि तोपर्यंत धावा आल्या त्या 2-2च्या मैत्रीनं सहाय्यता मिळते. 22 धावा धाव फलकावरती सध्या 2 टू गो. एक बॉलचा खेळ बाकी आहे. फायनलचा मॅच, ग्रँड फिनाल है. दाने दाने पिले के खाने वाले का नाम, दाने दाने पिले के खाने वाले का नाम, लेकिन आज की शाम होगी किसके नाम. 24 धावा फलकावरती आलाय. बॉलर तयार. कॅचचा कॉल होता, शॉर्ट मॅनला कॅच ड्रॉप. हे जीवदान मिळालंय आणि याच जीवदानाचा फायदा आता तो कशा पद्धतीने घेणार आहे. चूक किती होत दे, चुका अशाबाद पेन्सिल आणि खोटबर सारख्या एकीने लिहिलं आणि दुसरीने पोचलं, कारण का हा बॉल हातामध्ये होता, कॅच ड्रॉप झालंय, जीवदान मिळालंय. आणि दीपक शिंदे याने कॅच सोडलाय आणि आमचे मार्गदर्शक समालोचक महाराष्ट्र पोलीस गणेशजी मरागजी साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज. दीपक शिंदे याला 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय कॅच सोडल्याबद्दल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आतापर्यंत एकूण 24 धावा. सन्माननीय आदरणीय संदीप पाडे साहेब यांचं आगमन झालंय. करूया पडद्यांचं सहर्ष स्वागत, वेलकम आहे. 24 धावा धाव फलकावरती आणखी 24 आल्या तर 48 धावा होऊ शकतात. ज्या खेळाडूने यंदाच्या हंगामामध्ये जो गोल बॉलर राहिलाय तो विकास जाधव. बॉलिंग ट्रॅक वरती समोर गणेश. चांगला फटकानं लोणावळा खंड, नाशिकला शिर्डीनं, सोलापूरनं कोल्हापूर. ओनली दिनेश दादा मरागजे, वळवळ खालापूर, चांगला बॉल ठोकडीजे. थँक्यू डीजे. आणि काय फटका केलाय, ज्या पद्धतीने बॉल आला आणि त्याला अगदी फेकून दिलाय बॉर्डरच्या बाहेर. गणेश जाधव सेट ऑन फायर. जर गणेश जिथे फायनल जिंकून दिली तर उत्तम जाधव साहेब यांच्या माध्यमातून गणेशसाठी 4 व्हीलर असणार आहे. हा संदेश त्यांनी दिलाय षटकाराला. षटकारच्या साहाय्याने टोटल झालं ते एकूण 30 धावा. हे मोठं गिफ्ट त्यासाठी असणार आहे. गणेश जाधव टीमचा आयकॉन आहे आणि नेहमीच गणेश जाधव प्रीमियर लीग मध्ये चांगलं काम करतो. एक मोठा खेळाडू, 2 मोठे खेळाडू आहेत, 2 मोठे सव्वासेर आहेत. दोन्ही टीम आपण पाहिल्या टीमचे आयकॉन विकास जाधव आणि गणेश जाधव. दुसरा बॉल आणखी किती लरकारी, उस्मानी, तुफानी आणि या टायगरनं फोडले ते डरकली. षटकार. थँक्यू डीजे. जबरदस्त बॅटिंग, टीमचा आयकॉन काय जबरदस्त बॅटिंग करतोय. धावा झालाय 36 धावा धाव फलकावरती. बॅक टू बॅक 2 षटकार गणेश जाधवच्या बॅटमध्ये आलेत. थोडासा बाहेर टाकलाय, बॅटर अगदी बाहेर आला होता, परंतु पंचाचा ये देखिए ये क्या किया आपने. हम ये जबरदस्त है, ये ऐसा होना चाहिए, ये मौका है आपके लिए. मौके पे ठोके लगा रहे बल्लेबाज जिस आणि त्याचबरोबर जसा आमच्या माधवजी ठाकरेंना मौका मिळतोय ते देखील चांगला डान्स करतायत. नेक्स्ट बॉल लागोपाठचा तिसरा. हो 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 बॉल निघून जातोय हवेच्या वेगाने. बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर, ठोकलाय तो आणखी घेते लाजवाब षटकार. साठी परंतु
या मॅच मध्ये फाईट करत असताना 3 बॉल बॅक टू बॅक येथे षटका ठोकलेत आणि टोटल झाल्यात एकूण एकंदरीत टीमच्या त्या 43 धावा. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. विकास जाधव याच्यावरती तुटून पडलाय. 3 बॉल मध्ये 3 हल्ल्यात. आणखी किती फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. फिल्डर तेजस हो सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडलाय आणि मोक्षाच्या क्षणाला इथे उत्तर देखील देत असताना तो शेर आहे मी सव्वा शेर आहे. बारी बारी सबकी बारी पहली आपकी अब हमारी ठोक दीजिए. आणि श्याम मारागे साहेब यांच्या माध्यमातून गणेश जाधव साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. डिम बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल सकपाळ. हा बॉल पंचाचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा कॉल शाहरुख खानच्या स्टाईलने. येस पठ्ठ्या व्हाईट बॉलचा कॉल आलाय. अतिरिक्त रन्स टोटल झाले ते 44 धाबा धाव फलकावरती आणि साहिल साठी जर चटका ठोकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि त्याचबरोबर वन साइड ग्रुप पॅचची कडा भाग्याचा सहारा. पॅराकिटचा देखील कॉल होता परंतु इथे कोणती धाव नाहीये. आणि त्याचबरोबर कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष गोविंद जाधव यांच्या माध्यमातून दोन्ही पंचांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. धन्यवाद साहेब, कारण का पंचांचं काम त्यांना आवडलं. फक्त ऑन फील्ड मध्ये त्यांनी एक डान्स त्याच्याबद्दल चांगलं शिस्तबद्ध क्रिकेट आणि हेच खरं तर पोच पावती आपल्या पंचांना दिले. फटका फसलाय. बॉल थोडा वेळ हवेमध्ये चाललाय. पाठीमागे चाललाय. थोडासा टर्न चाललाय. एक सिंगल येते आणि सिंगलचा बघा ज्या पद्धतीनं 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले आणि त्याच्यावर कमबॅक केलं विकास जाधवने. बघता बघता ओव्हरची होती समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल झालं त्या 45 धावा धाव फलकावरती. त्याचबरोबर दशरथ कदम कार्याध्यक्ष कुसावडे यांच्या माध्यमातून रोख रक्कम पारितोषिक 500 रुपये आलेत आमच्या पंचांसाठी. जय भवानी कुसावडेचे विद्यमान कार्याध्यक्ष दशरथजी कदम साहेब यांच्या माध्यमातून एकूण 45 धावा धाव फलकावरती. एका षटकाचा खेळ बॅलन्स आहे. जबरदस्त इथं मॅच रंगत असताना दोन संघांमध्ये. आणि त्याचबरोबर मनोज डीजे यस समालोचक कुणालजी दाते सर आणि माझ्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला. धन्यवाद, मनपूर्वक आभारी आहे. एक षटकाचा इथे खेळ बाकी आणि टोटल झाल्यात एकूण 45 धाबा. 3 विकेट गॉन झाल्यात. फायनलचा ग्रँड फिनालेचा मॅच कोणता संघ असेल, संघ मालक ज्याच्या घराला घर पण असेल ही ट्रॉफी त्याच्याकडे जाईल. कारण का बॉल 6 आहे. टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल सपकाळ आणि साहिल सावंत. धावसंख्या तुम्हाला उभारायची आहे. नेक्स्ट बॉल तयार. अनिरुद्ध आणि बोनसच्या इथे रन्स मिळत असताना बॉल चालला येते बॉर्डरच्या दिशेने. वाहिड +1 पंजा खोललाय. 5 धावा चौकार. त्याचबरोबर सुरेंद्रजी जाधव साहेब यांच्यामध्ये देखील समालोचकांसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. धन्यवाद साहेब. मॅच ऑन आहे. चांगले इथे मॅच रंगत असताना
ओके, त्याचबरोबर वन साइड ग्रुप यांच्या माध्यमातून पंचांसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. माधवजी ठाकरे साहेब जबरदस्त मॅच इथे रंगत असताना व्हाईट प्लस 5 4 धावा आल्यात. चांगली आता सुस्थितीमध्ये आहे. यावेळेस मोठा फटका येत असताना साहिल सावन है मस्ती में गेंद जाएगी हस्ती 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 बस्ती में चरण. जबरदस्त बॅटिंग होत असताना साई सकपाळसाठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. चांगली बॅटिंग आणखी किती विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय थेट ईश्वरच्या हातामध्ये. फटका फसलाय. बॉटमॅनचा वापर केला होता परंतु एज लागली आहे. साई सकपाळला आता माघारी जावं लागतंय कारण का उत्तर चांगलं दिलंय. गोलंदाजांना परफेक्ट यॉर्कर टाकलाय. फटका फसला आणि थेट चाललाय त्याच्या हातामध्ये बॅटर गॉन. माझे मनान भरले थँक्यू डीसी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजल उत्तेकर दाखल होतोय. जबरदस्त मॅच रंगत असताना धावा आतापर्यंत झाल्या ते 56 धावा. अब तक 56. नाना पेंटर कैसा तो आवाज तो पीछे रहे. अब तक 56 धावा जमा केल्यात. मॅच ऑन आहे. गेम ऑन आहे. काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली आता बॉलिंग होत असताना नशिबाचा चौकार आला. त्याच्यानंतर षटकर आणि आता विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजल उत्तेकर बॅटिंगसाठी दाखल झालाय. बॉलर तयार निरुद्ध अल्ल्या पावली विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आलाय. तो डॉट. चांगला बॉल. पहिल्या 2 बॉल वरती जरूर धावा आल्यात परंतु आता कमबॅक करत असताना गोलंदाज विकेट आली आणि डॉट आला. आणि सध्या आता सुजल नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये थोडासा दबाव असणार आहे कारण का फायनलचा मॅच तुम्ही खेळताय. थोडासा दबाव जरूर असतो आणि तो दबाव त्यामुळे सरळ बॅटने खेळलाय. फिल्डर तिथे आहे तिथे अवेलेबल. एकच सिंगल येते. चांगला बॉल. 57 धावा झाल्यात. आर्यन फिल्म फाउंडेशन आर्यन प्रीमियर लीग पर्व क्रमांक 15 आपल्या भेटीला मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची परंपरेची परंपरा जपणारे आपण ही स्पर्धा पाहत आहोत. बॉलर तयार. काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. फाइंडिंगला कटवण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने परंतु पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा कॉल. एक अतिरिक्त रन. रन हे खूप महत्वाचे आहेत. धावा कशा येऊन द्या. धावा येणं खूप महत्वाचं असणार आहे आणि त्याच धावा आता बॅटिंग केंद्र टीमसाठी येतात. धावा तुम्हाला जमा करावं लागतील कारण विकास जाधव असा खेळाडू आहे हा कधीही तुटून पडू शकतो. त्याने चांगले आतापर्यंत आक्रमण केलंय. त्यासाठी तुम्हाला धावा गोळा करावा लागतील कारण तुम्ही प्रथम बॅटिंग करताय आणि तो धाडसी निर्णय तुम्ही घेतलाय. शपळून खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल येते. अनिरुद्ध आता त्याने सूर पकडलाय. बाईकच्या माध्यमातून सूर ललिया त्याने दिलेली आहे कारण का चांगली आता भन्नाट वेगाने तो बॉलिंग करतोय. चांगली बॉलिंग. 2 बॉलच्या पाठीमागे 10 आल्या. त्याच्यानंतर चांगलं कमबॅक. त्याच्यामध्ये एक वाईट देखील टाकलाय. टोटल झालं तर 59 धावा. षटकाराला 65 होतील. चौकाराला 63 होतील परंतु येणं खूप महत्वाचं आहे. शेवटचा बॉल गावाला जोडला. विभागाला जोडला. रायगड ठाण्याला जोडला. ठाणा पालघरला जोडलाय. शेवटचा बॉल. पंचांचा वाईट बॉलचा कॉल. आणखीन किती बॉल टाकावा लागेल गोलंदाजाला. एस्ता रन टीमच्या खात्यामध्ये. एस्ता एक रन आता बहुमान असणार आहे. एक रन तुम्हाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देणार आहे. पॉलिटिक्स मध्ये एका मताला आणि एक्झाम मध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व दिलं जातं. बॉलर तयार. लो फुल टच बॉल होता आणि इथून मात्र पंचांचा इशारा. वाईट आउट झालाय बॅटर. लेग बिफोर विकेट हे अपील केले आणि तिथून फलंदाजी ते 5 झालाय आणि पहिल्या डावामध्ये धावा जमवले ते प्रथम बॅटिंग करत असताना
शौर्य मराठा वॉरियर्स टीमने धावा जमवले. ते प्रथम बॅटिंग करत असताना ते कुंड 60 धावा 61 धावांचं लक्ष असणार या मॅच मध्ये आणि हे लक्ष पार करीता दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील आणि आपण आवाजामध्ये देखील आपण फेरबदल करणार आहोत आणि आवाज ऐकूया आपण भारतातील मराठी भाषेतला इंटरनॅशनलचा आवाज अर्थातच कुणालजी दाते सर. त्याचबरोबर वन साइड ग्रुप यांच्या माध्यमातून पंचासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज. आज आम्ही बऱ्याच खेळाडूंसोबत सेल्फी घेताना आम्ही पाहिलंय, परंतु आज इंटरनॅशनलचा आवाज आहे म्हणजे आज आम्ही कुणाल दाते सरांसोबत सेल्फी घेताना बऱ्याच जण आम्ही पाहिलंय. थँक्यू सो मच. आणि आज त्याचबरोबर आपण आर्यन फ्रेंड फाउंडेशन आर्यन प्रीमियर लीग पर्व क्रमांक 15 आज समालोचन करण्याची संधी दिलीत आणि सातत्यपूर्वक आमच्यावरती 2 वर्ष खरं तर विश्वास ठेवला. मी उमेश सावंत समालोचक मालदेव आपलं आर्यन फ्रेंड फाउंडेशनचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असंच आम्हाला सहकार्य करत राहा. थँक्यू सो मच. हॅलो 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 टेस्ट हॅलो चेक हॅलो हॅलो हॅलो. चला आता सामन्याकडे वळूया. शेवटचा सामना याच साठी केला होता अट्टासकी शेवटचा दिस गोड व्हावा आणि काही सन्मान आहेत फायनल इनिंगच्या समोर. आपण ते सन्मान करूयात. मी विनंती करेन जगदीशजी बराजगे. धन्यवाद सर. यानंतर मी या व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती अशी करेन की एक विशेष सत्कार आपल्याला करायचा. ॲक्च्युली प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या वेळेला करणार होतो, परंतु त्यांना एका घरातले लग्न आहे, त्याच्यामुळं इथून खारघरला जायचं आहे. मी एक गोष्ट अभिमानाने सांगू इच्छितो की मास्टर्स गेम महाराष्ट्रामध्ये होत असताना आपल्या खालापूर तालुक्यातील आणि खांबेवाडी गावातील आबा विचारे यांचे सुपुत्र आमचे मित्र अमित पांडुरंग विचारे सर यांनी 2025मध्ये श्रीलंका इथे झालेल्या मास्टर्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशाच्या वतीनं नेतृत्व करत असताना 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती कांस्य पदक मिळालं आणि आत्ताच नुकत्याच 15 दिवसापूर्वी झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांना 1500 मीटर 5000 मीटर आणि 10000 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळालेलं आहे. नक्कीच ही अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या खालापूर तालुक्यातील सुपुत्र आहे. तसे अमित विचारे सर शिशुमंदिर खोपोली या ठिकाणी फिजिकल डायरेक्टर म्हणून काम करतात आणि स्वतः फिजिकल टीचर असताना मुलांना शिकवत असताना स्वतः सराव करतात आणि यातूनच त्यांनी देशाला एक मेडल्स दिलं. म्हणून आपण आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचा या ठिकाणी आज सन्मान करणार आहोत. मी सन्माननीय विठ्ठलजी मोरे साहेब, पी.के. साळुंके साहेब, सन्माननीय दत्ताजी सकपाल साहेब आणि इतर मान्यवर यांना मी विनंती करेन की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अमितजी विचारे सर. फोटो काढायला घेतो फोटो. मामा
हे समोरून बाजूला नाग्या. अपील स्ट्रॉंग होते परंतु स्पष्ट नकार इथे येईल. आणि आता एक पारितोषिक आलंय कुठे तो? दशरथ निवळेसाठी प्रत्येक षटकारासाठी प्रवीण मरागजे यांच्या वतीने पारितोषिक आहे 200 रुपयाचं. 200 रुपीज टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेला आहे. सामना जिंकण्यासाठी 61 याच साठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड व्हावा. आणि आता खऱ्या अर्थाने तुम्ही पाहताय फायनल मॅच अतिशय रोमांचक होईल. ऑन साइडला दिशा दिली, एक सिंगल इथे मिळताना दिसेल. आणि आता टीमची धावसंख्या आहे सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 7. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 7. पहिलं षटक सुरू असताना ओ झाडू शॉट लॅप स्वीप बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आता पाहूया पंचांचा इशारा. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ स्क्वेअर लेगला मारलाय. चौकार बॉलने घेतलीये बाउंड्रीची भेट. जर या सामन्यामध्ये द ग्रेट मराठा या टीमने प्रथम क्रमांक पटकावला तर राकेश मरागजे यांच्या वतीने पारितोषिक आहे 5000 रुपयाचं. पाहूया ट्रॉफी 6व्यांदा ते जिंकताना दिसतील का. लढत चांगलीच होईल, चुरशीची होईल. सध्या खूपच चांगला फटका फलंदाज विकासच्या बॅटमधून लेग कटर विकासने फिरवलाय. दे घुमा के बॉल सीमारेषा पलीकडे. हान की बडीव इतिहास घडीव धुरळा उडीव षटकार. मी असंच म्हटलं नव्हतं सगळा भारत शोधतोय विकास कुठे. विकास सापडला. आज तो विकास आहे जो सध्या ही स्पर्धा गाजवतोय. चांगला फटका. डेड बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. मजा येईल या मॅच मध्ये. टार्गेट चांगलं सेट झालंय. विकास तयार आहे. पुढचा बॉल खेळेल. ओ चांगला यॉर्कर चॉप केलाय. कापलंय या बॉलला. अगदी तलवारीप्रमाणे बॅट चालवली या बॉलवर आणि तोपर्यंत एक सिंगल मिळताना दिसते. धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक समाप्तीची घोषणा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 61चा पाठलाग धावा केलेल्या आहेत आतापर्यंत 18. या ठिकाणी काही कामानिमित्त कोयना क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि अध्यक्ष यांना इथून जायचं आहे. आपण त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करूया. मी सन्मान्य एम डी चाळके साहेबांना विनंती करेन की कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गोविंदजी जाधव यांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. प्रवीण सावंत यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आता दिलं जाणार आहे. सचिव सन्मान्य सुरेंद्रजी जाधव यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. त्याचबरोबर आमचे मित्र सुनीलजी मुसळे यांनाही कामानिमित्त पुढे जायचं आहे. आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करू. सन्मान्य सुनीलजी मुसळे. सुरुवात धडाक्यात. या मॅच मध्ये टार्गेट सेट आहे. लक्ष मोठं आहे. ओ बॉल हवेत आहे. बॉल मागे चाललाय. शौर्य धावतोय. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल सीमा पार येतोय. सन्मान्य चौकार. सुनीलजी मुसळे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. विकासच्या बॅटमधून हा चौकार आलाय. सुरुवात याही ओव्हरची धडाक्यात केली आहे. शौर्य आता फायनल मॅच मध्ये खेळताना दिसतोय आपल्याला. धन्यवाद. शौर्य मराठा वॉरियर्स
प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. सुभाषजी सावंत आणि त्याचबरोबर प्रवीण मरागजे यांच्या वतीने दशरथ निवळेला देखील ती संधी आहे. आणि आता या ठिकाणी समाजाचे सहसचिव माननीय सचिन जाधव साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आहे. त्यांनाही लग्नासाठी जायचं आहे. सचिन जाधव साहेब, मी चाळके साहेबांना विनंती करेन की आपण सचिन जाधव यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या ठिकाणी हेल्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय गुरुनाथ साटेलकर सर यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. त्याचबरोबर कुस्ती मर्सी भाऊसाहेब कुंभार कुस्ती नॅचचे संस्थापक अध्यक्ष राजाराम कुंभार सर यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. मी त्यांचं स्वागत करतो. त्यांना विनंती करतो आपण वरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. माननीय श्री संदीप साळुंके सर यांचं आगमन होतं. मी त्यांचंही स्वागत करतो. दाते सर. 24 धावा झालेल्या आहेत. वाईट बॉल आलाय. 24 फायनल मॅच. जी धावसंख्या उभारली ती चांगली आहे. टार्गेट आहे या मॅच मध्ये 61 या धावांचा आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता वाईट बॉल आलाय. 1 फॉर दी ओव्हर. बाउन्सर पुढे टाकलेला बॉल ऑन द राईज. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहे. बॉलला आतमध्ये ढकललंय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 26. पाहतोय सांगली, सातारा, कोल्हापूर धावा करायचे आहेत भरपूर. लास्ट मॅच 61चं टार्गेट. आणि मी मगाशी देखील म्हटलं होतं हा सामना चांगला चुरशीचा होईल. शेवटपर्यंत संघर्ष तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तो संघर्ष या मैदानामध्ये आर्यन प्रीमियर लीग मध्ये ग्रँड फिनालेमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना दिशा दिली. पॉइंट मधून बॉल निघालाय. खरा फिल्डिंग. बॉल चाललाय थर्ड मॅनला. आता आउटफील्ड फास्ट आहे आणि शेवटी बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1-2 का 4 चौकार. कृपया प्रेक्षकांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचं आहे. सहकार्य करावे. कृपया बाउंड्रीच्या बाहेर उभे राहा आपण सर्वांनी. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. मजा येईल आता या मॅच मध्ये. पुढचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक. सबमरीन डिलिव्हरी. पाडव्याला खाऊ श्रीखंड. धावा करायचे प्रचंड अशी परिस्थिती आता या मॅच मध्ये. कारण एक एक डॉट बॉल दबाव बनवेल. परंतु जोपर्यंत विकास मैदानामध्ये आहे, धावांचा विकासही होईल आणि संघाचा देखील. ताकद आहे खेळाडूकडे. नचाकत आहे आणि टायमिंग आहे. बॉल हवेत. फिल्डर खाली. प्रयत्न. कॅच. टिपलाय आणि फलंदाज इथे मात्र बाद होईल. मोठा धक्का. दशरथ निवळे बॅक टू द पॅव्हिलियन. बारा बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉल मध्ये धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 30 आणि आता 12 बॉल मध्ये धावा करायचे 31. तुम्हाला आठवत असेल तर मी मगाशी बोललो होतो की सामना कदाचित फायनलचा सामना सुपर ओव्हर मध्ये देखील जाऊ शकतो. आणि खऱ्या अर्थाने दोन्ही टीम चांगला संघर्ष करून इथपर्यंत आलेल्या आहेत. शौर्य मराठा वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध द ग्रेट मराठा अशी ही फायनलची मॅच आहे. द ग्रेट मराठा या टीमने जर या 31 धावा केल्या तर 6व्यांदा विजेतेपद पटकावताना दिसतील या स्पर्धेचं ते. पाहूया फायनल मॅच. सगळ्यात महत्वाची मॅच. संघर्ष करून इथपर्यंतचा हा प्रवास. 10 संघ, 8 संघ स्पर्धेच्या बाहेर, 2 संघ फायनल खेळत असताना. स्ट्रायकर एंडला. फलंदाज तयार. विकास. पुढचा बॉल विकाससाठी. डाऊन दी ग्राउंड. बॉल ढगात लाइटिंग लावत बॉल सीमा पार. रंकाळ्यात षटकार.
खतरनाक बॅटिंग सध्या विकासची पाहायला मिळते. मी म्हटलं होतं विकास जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामना द ग्रेट मराठा या टीमचा आहे. त्याची विकेट घेतली तर मॅच मध्ये शौर्य मराठा वॉरियर्स देखील कमबॅक करू शकतो. परंतु पहिल्याच बॉलवर कुणालच्या विरुद्ध आक्रमण केलं आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय 6 धावांसाठी. 6 धावांच्या मदतीने आता समीकरण बदललंय. धावा करायचे आहेत सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 धावांची गरज. 11 बॉल आणि 25 धावा हे समीकरण. स्ट्रायकिंग एंडला परत एक वेळा विकास. कुणाल गोलंदाजीसाठी तयार. परत उचललाय बॉल हवेत आहे. चान्स विकेट मिळू शकते आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद. विकास बॅक टू द पॅव्हिलियन. शौर्य मराठा वॉरियर्स चा गोलंदाज कुणाल सांगतोय येथे पराभवाची फिकीर केली कोणी. संघर्षाने पेटलेल्या वस्तीत जन्मलोय आम्ही. पत्थर से देना, कारण याच्या अगोदर तो षटकार आला होता आणि त्याच्या नंतरच्या बॉलवर कुणालने विकेट घेतली आहे. कुणाल नावाची मुलं थोडीशी डेंजरस असतात. आता विकेट आली आहे. मॅच मध्ये कमबॅक झालंय. आता कहाणी बदलली आहे या मॅचची. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. द ग्रेट मराठा या टीमला. कुणाल तयार. नवीन फलंदाज जगदीश ने उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील सीमा पार षटकार. वा 6 धावा. जगदीश आला मैदानामध्ये. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. तो देखील लॉंग ऑफला. फिल्डर होता त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक आणि आता कहाणी बदलली आहे. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. जगदीश तयार आहे. जीवनामध्ये मोस्ट पॉवरफुल लाईन मी करू शकतो आणि मी करणार हेच इथे सांगत असताना जगदीश. सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती. सीमारेषेच्या बाहेर आपण थांबायचं आहे. कुणीही क्षेत्ररक्षकाला अडथळा होईल असं कुठलंही काम करायचं नाही. कृपया सर्वांनी बाहेर व्हा. परत जगदीश तयार. आता संधी आहे. संधी आहे. 2 फिल्डर धावतायत. फिल्डर कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी हुकली. 2 धावा पूर्ण. 17 धावेची गरज. 8 बॉल 17 हे समीकरण या मॅच मध्ये. फायनल मॅच याच साठी केला होता 88 की शेवटचा दिस गोड व्हावा आणि काय सामना इथे रंगताना पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच. आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनचे अध्यक्ष जगदीश जी मरागजे. मी मगाशीच म्हटलं होतं की फायनलची मॅच आहे. माझ्यासारखा न्यूट्रल प्रेक्षक म्हणेल सुपर ओव्हर व्हावी. परत एक वेळा ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन इथे मिळताना दिसेल. एकाच धावेवर समाधान. आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. 7 बॉल 16 धावा. फायनल मॅच. पैसा वसूल मॅच. जे प्रेक्षक सामना पाहण्या आलेले आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ही मेजवानी. कारण आता ही जी लढत आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आली आहे. 7 बॉल 16 धावा. कुणाल शेवटचा बॉल घेऊन स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज दर्शन. फुल टॉस. दर्शनने भिरकावलाय. बॉल थेट रोडवर. षटकार. महाराष्ट्र
बॅटिंग टीमचा रिव्ह्यू फुल टॉस बॉलवर घेण्यात आलेला आहे बीमरसाठी आणि हा फेअर बॉल आहे. रिव्ह्यू लॉस्ट. षटकार आलाय 6 धावा मिळतील. आता समीकरण आहे या मॅच मध्ये 6 बॉल 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावा. 6व्यांदा ही स्पर्धा जिंकेल का संघ द ग्रेट मराठा? की पहिल्यांदाच या ट्रॉफीवर नाव कोरलं जाईल शौर्य मराठा वॉरियर्स. शौर्य मैदानामध्ये खेळतोय, त्याच्याच नावाने संघ मैदानामध्ये उतरलाय. त्याचे पायगुण आता किती महत्वाचे ठरतील हे पाहायचंय. जिंकला तर इतिहास घडला जाईल, इतिहास लिहिला जाईल या 15व्या पर्वाचा. परंतु पराभव जर झाला तर परत एक वेळा पुढच्या वर्षाची तयारी इथूनच सुरू होईल. 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी तयार शिवम. सुजल उतेकर लास्ट ओव्हर. जगदीश आहे स्ट्रायकिंग एंडला. ड्रोन व्ह्यू या क्रीडा नगरीचा सध्या तुमच्या स्क्रीनवर. 22 यार्ड लाईव्ह क्रिकेटचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूपच चांगलं टेलिकास्ट. पहिला बॉल मागे सुपला आणि इथे फलंदाज झोपला. पाहूया बॅटर आउट आहे. फलंदाज बाद इथे घोषित केलाय. टीव्ही अंपायरची मदत. कॅच चेक केला जाईल. एक्झॅक्ट बॉल कुठे लागलाय हे पाहिलं जाईल बॅटरच्या. अंपायर पाहूया निर्णय काय येतोय. टीव्ही अंपायरची मदत. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न. या सर्व स्पर्धेचं वार्तांकन करण्यासाठी खालापूर Out तालुका आहे. पत्रकार मित्र संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष प्रशांतजी गोपाळे साहेब, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांतजी गोपाळे साहेब, त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र पत्रकार संदीप ओवाळ साहेब, या दोन्ही मान्यवरांचं आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. सुजल उतेकर आणि त्याच्या समोर फलंदाज आता आलाय जगदीश उतेकर, एकाच गावचे. आउट झालेला खेळाडू करण जाधव आलाय. एकाच गावचे 2 खेळाडू इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाले. एकाला बाद केले परंतु तेवढाच चांगला झेल विकेट कीपरचा. सुपला शॉट फसला, बॅटर झोपला आणि शेवटी डगआउट मध्ये जाऊन बसला. आता मॅचची कहाणी. 5 बॉल 10 धावांची गरज. नवीन फलंदाज करण. नावात रन आहेत परंतु धावा कराव्या लागतील. काय सामना इथे रंगतोय. मी म्हटल्याप्रमाणे जर सुपर ओव्हर मध्ये लढत झाली तर मजा येईल. पहिलाच बॉल, प्रयत्न यॉर्करचा आहे, डॉट आलाय. कहाणी बदलते. या मॅच मध्ये शौर्य मराठा वॉरियर संघाचं कमबॅक झालंय. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 10 धावांची गरज आता या फायनल मॅच मध्ये. आर्यन प्रीमियर लीग अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धेचा शेवट आता होईल. एक टीम जल्लोष करताना दिसेल, एक संघ परत एक वेळा 365 दिवस 16व्या पर्वाची वाट पाहताना दिसेल. पुढचा बॉल ओ बीट केलंय विकेट कीपरच्या हातात. डॉट. 3 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नाही, हेच इथे सांगत असताना शौर्य मराठा वॉरियर्स. मी मगाशी म्हटलं होतं टॉसच्या वेळेला हा संघ काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. एक सामना पराभूत झाल्यानंतर या टीमने एक वेगळी उभारी घेतली आहे. चांगलं क्रिकेट खेळत आलेत. फायनल मॅच आहे. 3 बॉल 10 धावा. स्टेप आउट, बॅटची कडा, विकेट कीपरचा सहारा, फलंदाज बाद. आणि आता या मॅच मध्ये शौर्य मराठा वॉरियर्स जिंकण्याच्या तयारीत.
सहर्ष स्वागत महेश मरागजे नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आलाय. या मॅचची कहाणी 2 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी 10. 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. रोहित मरागजे यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. सामना अंतिम टप्प्यात. बॉल समोर मारलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर खाली आहे आणि झेल. आता मात्र उलटफेर. या मॅच मध्ये फलंदाज बाद. घेतली 60 केल्या. 61चं टार्गेट होतं. 6 बॉल मध्ये 10 धावांची मॅच आली. असं वाटलं की हा सामना जिंकून 6व्या ट्रॉफीवर नाव कोरेल द ग्रेट मराठा, परंतु नियतीला सध्या तरी ते मान्य नाही असं दिसतंय. 5 बॉल डॉट टाकलेत. 1 बॉल 10 धावायची गरज आहे. 1 बॉल 10 रन. 3 विकेट इथे घेण्यात आलेले आहेत गोलंदाजच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये. IPS विश्वास नागरे पाटील नेहमीच म्हणायचे शांततेच्या काळात जास्त घाम गाडला की युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. आणि खऱ्या अर्थाने आता या मॅचची कहाणी लिहित असताना पहिल्यांदा ट्रॉफीवर नाव कोरण्याच्या तयारीमध्ये संघ तयार आहे. शौर्य मराठा वॉरियर्स तो मैदानामध्ये गेला. मी मगाशीच उल्लेख केला त्यावेळेला तुम्ही फोनमध्ये बिझी होते जगदीशजी, की शौर्यचा पायगुण आता या टीमसाठी खूप महत्वाचा ठरू शकतो. कारण 6 बॉलमध्ये 10 धावा डिफेंड करण्याच्या तयारीमध्ये हा संघ आहे आणि तसं त्यांनी केलंय. काय गोलंदाजी केली लास्ट ओव्हरमध्ये सुजल उतेकरने. सहा धावांनी जिंकलेही होते क्वार्टर फायनल मॅच, ज्यावेळेला 1 बॉल मध्ये 6 धावा याच बॅटरनी मारले होते शेवटच्या बॉलवर. आता मात्र या मॅचची कहाणी आहे. शेवटचा 1 बॉल 10 धावेची गरज आहे. विजयाच्या उंबरठ्यावर पूर्णपणे शौर्य मराठा वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट बॉल. एका बॉल मध्ये 10 धावेची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात हा सामना. शेवटी अहंकाराची उडी कायमची नसते. एक टप्पा येतो आणि टप्प्यात आला की कार्यक्रम होतो. चला गोमाता मैदानामध्ये आलेले आहेत. शेवटचा बॉल आहे, होऊन जाऊ द्या. शेवटचा बॉल आणि हा सामना आणि ही स्पर्धा मेडन ओव्हर्स 3 विकेट घेत असताना जिंकलेली आहे टीम शौर्य मराठा वॉरियर्सने. पहिल्यांदा नाव कोरलंय आर्यन प्रीमियर लीग वर. अभिनंदन. खऱ्या अर्थाने आर्यन फ्रेंड फाउंडेशनचं मनपूर्वक आभार. तुम्ही मला या स्पर्धेसाठी बोलवलं. भरपूर मजा आली. फायनल मॅच अतिशय रंगतदार राहिली. प्रत्येक सामना चुरशीचा राहिला. मी आभारी आहे जगदीशजी मरागजे, आपला आशिषजी चाळके स्पर्धा प्रमुख, ज्यांनी मला या स्पर्धेमध्ये बोलवलं. खरोखर मजा आली. पुढच्या वर्षी जर लीग झाली तर नक्की बोलवा. वेळ असला तर नक्की येऊ. थांबतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. आज एक प्रकाश झोतातली स्पर्धा कव्हर करायची आहे, त्यामुळे तुमच्यातून रजा घेतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. शुभरात्री. या ठिकाणी या स्पर्धेचं समालोचन करण्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन ज्येष्ठ समालोचक IPL मध्ये ज्यांनी समालोचन केले असे श्री कुणाल दाते सर यांचं या ठिकाणी आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या वतीनं सन्मान होतोय. साहेब, आपण आज दिवसभर या स्पर्धेचं समालोचन केलं आणि निश्चितपणे या ठिकाणी आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन करत असलेल्या कामाचा आपण उल्लेख करून आमचं एक चांगलं कौतुक केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनचे अध्यक्ष जगदीश मरागजे सर यांच्या हस्ते दाते सरांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत होत आहे.
आणि निश्चितच या पुढील काळामध्ये होणाऱ्या स्पर्धांसाठी आपलं सहकार्य आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद सर. या ठिकाणी वडवळ ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय श्री ज्ञानेश्वर सुतार साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मी गुरुनाथ साटेलकर सर यांना विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी आमच्या निमंत्रित पाहुण्यांसोबत यायचं आहे. माननीय श्री सुरेश धर्मा पाटील अध्यक्ष पर्यावरण सेल काँग्रेस यांचं सुद्धा मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. गुरुनाथ सर, मला तुमच्यासोबत थोडं बोलायचं आहे. या ठिकाणी आपले सहकारी सुरेश पाटील साहेब आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो, खरोखर आपण एका संस्थेमध्ये काम केलं आणि खूप आनंदामध्ये किंवा त्या कामाचा एक वेगळा अनुभव आपल्याला मिळाला, तर ती आठवणीबाबत काय सांगाल सर? खरोखरच एक छोटा कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या दिग्गज माणसांच्या सोबत आणि सन्माननीय शरद पवार प्रतिष्ठान, शरद प्रतिभा प्रतिष्ठानासोबत आपण काम केलं. त्याच्यामध्ये सुरेश पाटील यांनी खजिनदाराची भूमिका निभावली होती आणि एकदम एक चांगला कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून झाला आणि ती आठवण मला विसरता येणार नाही. आणि तुमच्या सर्वांच्या सोबत एका चांगल्या अशा कार्यक्रमाचा मी भाग बनू शकलो, हे माझं भाग्य आहे. तर मला पण त्या आठवणी विसरता येणार नाहीत. अमर महाराज, अमर अमर महाराज, मी मान्यवरांना विनंती करतो की आपण अमर महाराज जे आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी संपन्न झाला आहे. आणि या सामन्यामध्ये शौर्य मराठा वॉरियर्स संघानं अंतिम फेरीमध्ये विजय संपादन करून या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेलं आहे. शौर्य मराठा वॉरियर्स संघाचं मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे द ग्रेट मराठा संघ. दोन्ही संघांचं विजयी आणि उपविजयी संघांचं मनापासून अभिनंदन. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्तानं कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे साहेब यांचं या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आगमन होत आहे. मी या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तो शौर्य मराठा वॉरियर्स. आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनचे सर्व सभासद, आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्त आलेल्या सर्व पाहुण्यांना या ठिकाणी घेऊन यायचं आहे आणि प्रत्येकाला या ठिकाणी आपण बसवायचं आहे. आसन व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग 2026 पर्व 15वे आणि या 15व्या पर्वाचे विजेते ठरलेले आहेत शौर्य मराठा वॉरियर्स आणि उपविजेते ठरलेले आहेत मराठा संघ. आणि या दोन्ही विजयी उपविजयी संघांचं आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
हॅलो, अक्षय चाळके, अक्षय चाळके, स्टॅटिस्टिक, आपण आपला सर्व रिपोर्ट या ठिकाणी घेऊन यायचा आहे. आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग 2026 पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे साहेब यांना मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. माननीय श्री विठ्ठलजी मोरे, माननीय श्री पांडुरंगजी साळुंके साहेब, माननीय श्री संदेशजी पाटील, माननीय श्री दत्ताराम सकपाळ साहेब, माननीय श्री श्रीरंगजी भातोसे, उमेशजी कदम, अशोक मरागजे, डी मरागजे, बाबूमामा मोरे, माननीय श्री किसनदादा मरागजे, माननीय श्री सुरेशजी पाटील, माननीय श्री कुंभार सर, माननीय श्री गुरुनाथ साटेलकर सर, या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. माननीय श्री संजय कदम, श्री विलास सावंत, श्री शंकर मरागजे, माननीय श्री संतोष सकपाळ, संतोष सावंत, माझ्या सर्व सहकार्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर आजूबाजूला उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी माननीय श्री अनिल मरागजे, श्री प्रशांत गोपाळे, श्री संदीप ओवाळ, सर्व मान्यवर आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. श्री अनिल सावंत, दिनेश मरागजे, दोन्ही संघाचे कर्णधार, संघमालक, संघ व्यवस्थापक आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन बसायचं आहे. सौभाग्यवती संध्या मंगेश जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शौर्य मराठा वॉरियर संघाचे कर्णधार आणि त्यांची संपूर्ण टीम आपण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण या मालिकेचे, या स्पर्धेचे विजेते आहात. ठीक आहे, आपला आनंद आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आनंद या ठिकाणी सर्व मान्यवरांसोबत साजरा करायचा आहे. आपण आजूबाजूला जो करायचा आहे आनंद तो नंतर करा, परंतु या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होतोय आणि म्हणून आपण या ठिकाणी येऊन बसायचं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गीते गाती ओवाळूनी पंचारती. मराठ्यांचा अभिमान, मराठ्यांचा स्वाभिमान, तो फक्त राजा शिवछत्रपती, तो फक्त राजा शिवछत्रपती, तो फक्त राजा शिवछत्रपती. या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थित बक्षीस समारंभ होतोय. विजेता आणि उपविजेता संघाचे प्लेयर दिसत नाहीत. असं जर असेल तर अत्यंत खेदाची बाब आहे. बक्षीस दिलं जाणार नाही, याची कृपया संघ मालकांनी नोंद घ्यायची आहे. जर का या ठिकाणी खेळाडू नसतील आम्ही मान्यवरांचं स्वागत करू. बक्षीस समारंभ येथेच थांबू, ही नोंद घ्यावी. धन्यवाद. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक वीर शंभु राजा था.
निधड्या छातीचा मराठा गडी एक एक ढाण्या वाघ आहे. निधड्या छातीचा मराठा गडी एक एक ढाण्या वाघ आहे. मनगटात हत्तीचे बळ अन मनात शिवतेजाची आग आहे. या ठिकाणी आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग 2026 बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित कर्जत कालापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे साहेब, माननीय श्री विठ्ठलजी मोरे साहेब, माननीय श्री संजयजी पाटील, माननीय श्री पांडुरंगजी साळुंके साहेब, उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. राकट देशा, कनकर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा. महाराष्ट्राच्या मराठी मातीचा इतिहास फार प्राचीन आहे. महाराष्ट्राच्या वीरांचा, शौर्याचा इतिहास हा महाराष्ट्राचा आहे. आज महाराष्ट्र राज्य हे देशातील औद्योगिक क्रांतीचं राज्य म्हणून गणलं जातं. महाराष्ट्र राज्य हे देशातील आर्थिक प्रगतीचं राज्य म्हणून बघितलं जातं. त्याच महाराष्ट्र राज्याचा औद्योगिक विकास साधण्यासाठी ज्या गावांनी, ज्या कोयना प्रकल्पग्रस्तांनी आपल्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवून या ठिकाणी कोयनेतून स्थलांतर होऊन या ठिकाणी रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये वसाहती स्थापन करून हा समाज एकसंध करण्याचं काम कोयनारत्न कृणा मुसळे साहेबांच्या माध्यमातून झालं आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी या समाजाची स्थापना करून या समाजाला संघटित एकत्र करण्याचं काम केलं आणि त्याचाच परिणाम म्हणून आज सर्व युवा या ठिकाणी एकत्र येताना पाहायला आपल्याला मिळतंय. या ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे, आमदार कर्जत कालापूर यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. मी आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष जगदीशजी मरागजे सर यांना विनंती करतो, सन्माननीय MD चाळके साहेब यांना विनंती करतो की आपण दोघांनी संयुक्तपणे थोरवे साहेबांचं स्वागत करायचं आहे. यानंतर साहेबांचा वेळ, साहेबांना एक वेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला जायचं आहे, त्यामुळे साहेब आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील. आज या ठिकाणी सुरू असणाऱ्या आजच्या आर्यन प्रीमियम लीग आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन आयोजित क्रिकेटचे सामन्यांचं आयोजन दरवर्षीप्रमाणे कोयना समाजाच्या वतीने या ठिकाणी याच ग्राउंडवर विश्व आनंद क्रीडा मंच या ग्राउंडवर आयोजित केलं जातं. आणि त्या निमित्ताने आज उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर विठ्ठलजी मोरे असतील, जगदीशजी महाराजगे असतील, MD चालके असतील, तालुका प्रमुख संदेश पाटील आणि सर्वच आपण या परिसरातील सगळे, आपण पंचक्रोशीतील सगळे सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर, पत्रकार, आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहात. आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन आयोजित दरवर्षीप्रमाणे या सामन्यांच्या बक्षीस वितरण समारंभाला जगदीश महाराजगे माझा सहकारी आवर्जूनपणे या कार्यक्रमाला दरवर्षी बोलवत असतो. आपण सर्व कोयनावासीय एकत्रपणे येऊन या ठिकाणी असणाऱ्या कोयनावासियांच्या वसाहती आणि या संपूर्ण परिसरातून सगळा युवक वर्ग या क्रिकेटच्या मैदानाच्या माध्यमातून, या सामन्यांच्या माध्यमातून आपण सर्वजण आत्तापर्यंत सातत्याने एकत्रपणे येऊन समाज एक संघ कसा होईल
या दृष्टीने या समाजाच्या सर्वच आपण नेत्यांनी ही बांधिलकी जपत जे काम आतापर्यंत आपण आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन आयोजित त्या माध्यमातून सुरू ठेवलेलं आहे हे खरोखरच उल्लेखनीय आहे की एवढे सगळे संघ आपण एकत्रपणे या ठिकाणी प्रत्येक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्या समाजाचे सगळे युवक एकत्रपणे येऊन या ठिकाणी या मैदानावर हे प्रीमियम लीग दरवर्षीप्रमाणे होत असते आणि अतिशय सुंदर असं नियोजन एकत्रपणे या ठिकाणी असतं शिस्त असते या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक मात्र आवर्जून गोष्ट पाहायला मिळते की समाज एक संघ असताना समाजाचे आपण जे घटक प्रमुख लोक आहात आपल्या माध्यमातून जे डिसिप्लिन आपण या ठिकाणी आत्तापर्यंत दिलेले आहे ते दरवर्षी मी पाहत असतो की अतिशय आपण नियोजनबद्ध हा कार्यक्रम या ठिकाणी या सामन्यांचं आयोजन होत असतं आणि एक वेगळा मॅसेज संपूर्ण समाजाला आपण या माध्यमातून देत असता आणि समाज या माध्यमातून एक संघ होत असतो युवकांना याच्यामधून प्राधान्य मिळतं आणि हा एक वेगळा क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म आपण या ठिकाणी तयार करत असता हे खरोखरच फार अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे की आपण क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे मी प्रत्येक वेळेला सांगत असतो आणि या संघांच्या माध्यमातून जसं संघ मजबूत होत असतो तसा आपला समाजसुद्धा मजबूत करण्याचा प्रयत्न हे सारे मंडळी जगदीश आपण या ठिकाणी विठ्ठल मोरे तुम्ही करत असता MD चालके आपलं सगळ्यांचं फार मोठं योगदान या ठिकाणी आहे की आपण या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होत आहे ना तर आता पाहिलं तर आता क्रिकेटसुद्धा लोप पावत चाललेलं आहे आणि शर्यती पुढे आलेत पण खऱ्या अर्थाने युवकांना जे प्राधान्य मिळालं पाहिजे ते क्रिकेटच्या माध्यमातून खेळांच्या माध्यमातून या ठिकाणी ते झालं पाहिजे आणि ह्या गोष्टीला सातत्याने मी प्रोत्साहन देण्याचं काम आमदार म्हणून खेळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी देत असतो मग कबड्डी असेल क्रिकेट असेल या खेळांना आपण या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे युवक या ठिकाणी माध्यमातून पुढे आले पाहिजेत एक स्मार्ट युवा टीम आपल्याला खऱ्या अर्थानं प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी तयार करता आली पाहिजे आज IPL कालपासून सुरू झालेलं आहे आणि IPLचा विश्वकप त्या ठिकाणी होत असताना या ठिकाणी आपल्याला सुद्धा याच प्लॅटफॉर्मवरून याच ग्राउंडवरून आपल्याच या खेळाडूंच्या माध्यमातून काही खेळाडू आपल्याला या ठिकाणी या आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसं सहभाग घेता येईल आणि आज क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा करिअर करता येतं अशा पद्धतीची आता युवकांना फार मोठी संधी या आता IPLच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहेत त्यामुळे नवीन नवीन प्लेयर पुढे येत असतात खेळाडू पुढे येत असतात आणि याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगलं करिअर करता येईल आणि म्हणून या विश्व आनंद क्रीडा मंच हा या ठिकाणी जो आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन आयोजित हे सामने या ठिकाणी भरवले जातात या सामन्यांच्या माध्यमातून एक नक्कीच एक वेगळा प्लॅटफॉर्म युवकांना खेळाडूंना हे आपल्याला या ठिकाणी मिळेल अशा शुभेच्छा मी आज या ठिकाणी आपल्याला देतो की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून असे खेळाडू या ठिकाणी तयार झाले पाहिजेत आणि नक्कीच असे चांगले खेळाडू आपण सातत्याने जर आपण हे सामने अशाच पद्धतीने भरवत राहिले तर नक्कीच आपल्याला चांगले खेळाडू आपल्याला या ठिकाणी आपल्याला देशाला किंवा आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून क्रिकेटमध्ये या माध्यमातून सुद्धा मिळू शकतात म्हणून ज्या संघांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो जे संघ पराजित झाले असतील त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो कारण आपण पराजय झाला म्हणून खचून न जाता आणि विजयाने सुद्धा आपण या ठिकाणी जे जे खेळाडू आता विजयी झालेले आहेत जे संघ विजयी झालेले आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो आमचा संकेतचा संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे संकेतने आल्यानंतर या ठिकाणी सांगितलं या सर्व खेळाडूंचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो हा एक माझा युवा सहकारी आहे आणि सातत्याने निष्ठेने प्रामाणिकपणे काम करत असतो माझ्याबरोबर दोघं बहीण भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा सगळ्यांचंच या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि आर्यन प्रीमियम लीग आणि आयोजित आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन या सगळ्या टीमला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मला एका कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून मी उरकून घेतले या ठिकाणी आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी देतोय ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा व्यक्तींचा सन्मान या ठिकाणी होतोय श्री मयूर पांडुरंग जाधव महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीनं नुकतीच ग्राम महसूल अधिकारी निवड प्रक्रिया स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात आली होती यामध्ये आपण अथक परिश्रम व प्रयत्नाने उत्तीर्ण होऊन कोयना समाजातील पहिले ग्राम महसूल अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे हे अभिमानास्पद आहे आपल्या या कामगिरीमुळे आपण आपल्या समाजाचा नावलौकिक वाढवला आहे त्याबद्दल आपले
हॅलो, या ठिकाणी मयूर पांडुरंग जाधव यांचा सन्मान होतोय. यानंतर आपण पुढील सन्मान करतोय. हॅलो, माननीय श्री संदीप सीताराम साळुंके, लखनौ उत्तर प्रदेश येथे नुकत्याच झालेल्या हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो, सन्माननीय श्री संदीप सीताराम साळुंके यांनी 19व्या राष्ट्रीय जांभोरी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून रायगड, महाराष्ट्र आणि रायगड जिल्ह्याचा नावलौकिक कमावलेला आहे. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनच्या वतीनं सन्मान होतोय. यानंतर आपण पुढील सन्मान करतोय. कुमार देवांश सचिन मरागजे, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल कुमार देवांश सचिन मरागजे याचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी सन्माननीय आमदार साहेब थोरवे साहेब यांना विनंती करतो की आपण देवांशचा सन्मान करायचा आहे. देवांशचे वडील धन्यवाद साहेब. आपल्याला एका नियोजित कार्यक्रमासाठी जायचं आहे, परंतु साहेब आपल्याला एक आठवण करून देतो की मागच्या वर्षी आपण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष एक आगळा वेगळा कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे, आर्यन कोयना महोत्सव, आणि निश्चितच तो एप्रिल महिन्यामध्ये आम्ही पार पाडतोय. आपलं सहकार्य, आर्थिक सहकार्य आम्हाला लाभावं. मी थोडंसं स्पष्ट बोलतोय. धन्यवाद. करणार आम्ही आणि तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद साहेब. हॅलो. चेक. यानंतर आपण पुढील स्वागताकडे वळतोय. आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग 2026 विजेते आणि उपविजेते संघांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आमदार साहेबांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे साहेब या ठिकाणी निघून गेलेले आहेत, परंतु आपण या पुढील कार्यक्रम कंटिन्यू करतोय आणि या ठिकाणी आपण स्वागत समारंभाकडे वळतोय. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्य सन्माननीय अध्यक्ष विठ्ठलजी मोरे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी सन्माननीय प्रवीण सावंत आणि स्पर्धा प्रमुख आशिष चाळके यांना विनंती करतो की आपण विठ्ठलजी मोरे साहेबांचा सन्मान करायचा, स्वागत करायचं.
लक्ष्मणजी मराठे सामाजिक कार्यकर्ता तथा माजी उपसरपंच ग्रामपंचायत उडबळ यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. मी मंगेश सावंत यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. माननीय श्री प्रशांत गोपाळे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. मी प्रमोद सावंत यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. माननीय श्री प्रशांत गोपाळे साहेब अध्यक्ष रायगड जिल्हा प्रेस क्लब. माननीय श्री संदीप ओवाळ पत्रकार यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. मी दिनेश मराठे यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. श्री संदीप ओवाळ. श्री उमेशजी कदम साहेब माजी कार्याध्यक्ष कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मी गणेश सावंत यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. नुकताच ज्यांचं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आगमन झालं असे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे खालापूर प्रांत अध्यक्ष श्री सनी यादव यांचं या ठिकाणी खालापूर मंडळाचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष, माफ करा मला थोडंसं माहिती नसल्यामुळे श्री सनी यादव साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मी प्रवीण सावंत यांना विनंती करतो की आपण सनी यादव साहेबांचं स्वागत करायचं.
स्वागत होत आहे. पंच या बघा. गणेश जाधव याचं या ठिकाणी स्वागत होत आहे. जर संघाचा कर्णधार येत नसेल तर याच्यापेक्षा मोठी दुःखाची गोष्ट कुठली असू शकत नाही. जो संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये विजय होतोय आणि तो संघाचा कर्णधार ज्याचा सन्मान या ठिकाणी होतोय आणि तो जर येऊ शकत नसेल याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली असू शकत नाही. संघ मालकांकडे वळतोय. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये एकूण 10 संघांनी सहभाग नोंदवला. ओम साई 11 संघाचे संघमालक श्री सुभाष रामचंद्र सावंत आणि श्री संतोष काशीराम सावंत यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मी श्री सुभाष रामचंद्र सावंत आणि संतोष काशीराम सावंत यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. केदारनाथ 11 संघाचे संघमालक श्री संजय कदम आणि श्री विश्वनाथ जाधव यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. केदारनाथ 11 संघाचे संघमालक श्री संजय कदम आणि विश्वनाथ जाधव. जय भवानी स्पोर्ट्स संघाचे संघमालक श्री शशिकांत शिंदे आणि श्री सुरेश चाळके यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. श्री शशिकांत शिंदे आणि सुरेश चाळके. पीडी 11 संघाचे संघमालक श्री प्रशांत साळुंके साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. पीडी 11 संघाचे संघमालक श्री प्रशांत साळुंके यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. द ग्रेट मराठा संघाचे संघमालक श्री प्रशांत मरागजे आणि कुमार सूरज कदम यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. द ग्रेट मराठा संघाचे संघमालक श्री प्रशांत मरागजे आणि सूरज कदम. शुभम सकपाळ आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. शार्विल 11 संघाचे संघमालक श्री शुभम संघमालक श्री कुणाल शिंदे आणि रजनीकांत यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. शिवशक्ती स्पोर्ट्स संघाचे संघमालक श्री कुणाल शिंदे आणि रजनीकांत मुसळे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. श्री जाधव आणि अभिजित जाधव यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सचिन मोरे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. संघाचे संघमालक संकेत सिंदकर मंगेश जाधव यांचं या ठिकाणी स्वागत होतं.
प्रास्ताविक करण्यासाठी आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री एम डी चाके साहेब यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद एम के. आर्यन फ्रेंड फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग 2026 पर्व 15वे आणि ह्या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाचे सन्माननीय अध्यक्ष श्री विठ्ठलजी मोहरे साहेब, समाजाचे माजी अध्यक्ष पांडुरंग साळुंके साहेब, समाजाचे माजी सचिव मंडळाचे अध्यक्ष जगदीश सर, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे आमचे मित्र सनी यादवजी, पत्रकार मित्र, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, खेळाडू मित्रांनो आणि क्रीडा रसिको, जे जे संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत त्यांचं मंडळाच्या वतीनं मी हार्दिक अभिनंदन करतो. कारण संघ मालकांनी या ठिकाणी जर संघ आपले घेतले नसतील तर आमची ही स्पर्धा यशस्वी झाली नसती. जो संघ विजयी झाला आहे त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो. उपविजेत्या संघाचं मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं म्हणजे मंचावर जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांना या मंडळाची संपूर्ण माहिती आहे. सातत्यानं गेली 15 वर्ष हाच खेळ आम्ही करत आलेलो आहे. प्रास्ताविकात काय बोलावं होतं मला सुचत नाही. पी.के. साळुंके साहेब आपण हसताय. ज्यांच्यासाठी खरं आम्ही 1 महिना मेहनत घेतो ते कुठं या ठिकाणी मला दिसत नाहीत. आमचं हे श्रम वाया गेलं की काय मला असं वाटतंय. मी मुद्दामच अनाऊन्स केलं होतं की ज्यांनी या स्पर्धेमध्ये 3 दिवस खेळलं, एक समोर बाईक उभी आहे, 1 लाखाचं सन्मानाचं पारितोषिक आहे, चमचमती ट्रॉफी आहे आणि ही ट्रॉफी जिंकण्यासाठी जे अहोरात्र मेहनत करतात, प्रॅक्टिस करतात आणि जेव्हा त्यांच्या पदरात ही ट्रॉफी पडते, ती ट्रॉफी घेण्यासाठी जर का खेळाडू इथं उपस्थित नसतील तर याच्यासारखी खेदाची बाब कमी आहे. असो, मंडळाच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर सातत्यानं गेली 15 वर्ष हे मंडळ सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यामध्ये भाग घेत आहे. खरं म्हणजे आपण सर्व समाजातील मान्यवर आमचे मार्गदर्शक आहात. जी आमची युवा टीम आहे त्यांच्या खांद्यावर आता मी ही धुरा सोपवलेली आहे की बाबांनो, आता तुम्हाला हे पुढं घेऊन जायचं आहे. मग जगदीश सर असतील, आमचे एम के सावंत असतील, प्रवीण सावंत असतील, दिनेश मरागजे असतील, आशिष चाळके असतील, असे अनेक कलाकार या आमच्या मंडळामध्ये आहेत. खूप मेहनती आहेत, प्रामाणिक आहेत. आपला कामधंदा, नोकरी, घरदार सांभाळून हा उपद्व्याप करतायत. आपल्यासारख्यांचा भरभरून गेली 15 वर्ष सहकार्य लाभलेलं आहे. आर्थिक भार आपण सोसलेला आहे आणि त्याच्यामुळंच आम्ही स्पर्धा कायम यशस्वी करू शकलेलो आहे. पण साळुंके साहेब आता आणि मोरे साहेब आपल्याला मी सांगू इच्छितो की आम्ही या खेळापासून आता थांबणार आहे. आम्ही क्रिकेटपासून थांबणार आहे. मंडळ काही थांबणार नाही. एक वेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही गेल्या वर्षीसुद्धा आम्ही म्हटलं होतं, पण मी तरी म्हणतोय की आता पुरे झालं. क्रिकेट हाती झालं. ज्यांच्यासाठी आम्ही हे करतोय त्यांना त्याचं अजून महत्त्व कळलेलं नाही. म्हणून आम्ही हा खेळ सोडून मग मैदानी खेळ असतील किंवा आणखी काय असेल, गुरु सर, आम्ही त्या ॲक्टिव्हिटीज, कुंभार सर आहेत तिथं, कुस्ती महर्षीचे आमचे डायरेक्टर, की बस क्रिकेट आम्ही वेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये जाण्याचा विचार करतोय. पुन्हा पुन्हा आमच्या मंडळाकडून आणि आमचे काही संघमालक चांगले आहेत त्यांच्याकडून ऑफर येते की नाही बाबा तुम्ही थांबू नका, एक दर्जेदार स्पर्धा असते, आपल्याला ही करायची आहे, पाहिजे ते आपण सहकार्य करू. जसं आता ही बाईक दिसते, आमचे एक संघमालक आहेत सुभाष सावंत, यांच्या वतीनं ती स्पॉन्सर केलेली गेलेली आहे. त्यांनी आम्हाला मोटिवेट केलं. खरं म्हणजे आमची स्पर्धा ही नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या 1-2 आठवड्यात होते. पत्रकार मित्र आहेत तिथं. पण आम्ही यावर्षी या विचाराप्रती नव्हतो, परंतु अशा काही मान्यवरांनी आम्हाला मोटिवेट केलं आणि त्याच्यामुळंच ही स्पर्धा भरवली गेली. वेळ खूप झालेला आहे. मान्यवर बऱ्याच वेळ या ठिकाणी आहेत. मी अधिक वेळ न घेता या मंडळाच्या वतीनं समाजाप्रती आमचं जे काही देणं लागतंय ते देणं उतराई होण्याचं
त्या देण्याची परतफेड करण्याचं आम्ही सातत्यानं काम करू असा एक मंडळाचा ज्येष्ठ सदस्य म्हणून आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चाळके साहेब. आपण या ठिकाणी प्रास्ताविकामधून आर्यन फ्रेंड्स फाउंडेशनची रूपरेषा व्यक्त केली. यानंतर मी पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी या स्पर्धेतील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पैना पुनवसाद मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघर माजी कार्याध्यक्ष उमेशजी कदम साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत थोडक्यात मार्गदर्शन करावं. विश्व आनंद क्रीडा मंच, आर्यन फ्रेंड फाउंडेशन, आर्यन प्रीमियर लीग पर्व तिसरे आजच्या या 15वे तिथं तिसरं लिहिले 15वे क्षमस्व गेले 3 दिवस या ठिकाणी या आर्यन फ्रेंड फाउंडेशनच्या माध्यमातून चालू असलेल्या या स्पर्धेमध्ये या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी आणि सर्व क्रीडाप्रेमींना सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची ताप देण्यासाठी आज या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित अखिल सेवा संघाचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक